भारत आणि बांगलादेशातील शेतकऱ्यांत मोठी झडप। एकीकडे बांगलादेशच्या पीएम शेख मेहबूबा पदच्युत झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंध तितकेच चांगले राहिलेले नाहीत। तेथील अंतरिम सरकारने देखील भारतावर टीका करणे सुरू ठेवले आहे। पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशच्या सुखदेव सीमेवर भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर शनिवारी जोरदार चकमक उडाली आहे। काही लोक बांगलादेशची सीमा ओलांडून घुसखोरी करत होते। त्यावेळी सुखदेवपूरच्या गावकऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांचा पाठलाग केला, तेव्हा दोन्ही गटात मोठी दगडफेक झाली। परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएसएफने अश्रुधारांच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। भारत आणि बांगलादेशातील शेतकऱ्यांत झडप। शुक्रवारी रात्रीपासून बांगलादेश आणि भारत सीमेवर मोठा तणाव आहे। आता स्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे। दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यात मोठी चकमक उडाली आहे। परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएसएफला अश्रुधाराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे। बांगलादेशातील सीमावर्ती भागातील शेतकरी पळून गेले आहेत। याआधी बीजेपीने सीमांवर काटेरी कुंपण घालायला वारंवार विरोध केला होता। बीएसएफने प्रसिद्धी पत्रक जारी करीत शनिवारी सकाळी 12:15 वाजता 119व्या वाहिनीच्या सीमा चौकी सुखदेवपूरच्या भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय आणि बांगलादेश शेतकऱ्यांमध्ये छोट्याशा कारणावरून वादंग निर्माण झाला आहे। हा प्रकार जेव्हा झाला तेव्हा काही भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणाऱ्या शेतात काम करण्यासाठी पुढे गेले होते। परस्परांवर दगडफेकीचा आरोप। भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशच्या शेतकऱ्यांवर पीक चोरल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करणे सुरू झाले। त्यानंतर एकमेकांवर दगडफेक केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे। सीमेवर अनेक भागात तारांचे कुंपण नसल्याने भारतीय शेतकरी दूरपर्यंत सीमेपलीकडील आपल्या शेतात जात असतात। নাগরিকরা বাংলাদেশের অভ্যন্তরে এসে বোমা ফাটাচ্ছে, ইটপাটকেল নিক্ষেপ করছে এবং বাংলাদেশকে দখল করে নেওয়ার হুমকি দেখাচ্ছে। কিন্তু এখানে স্থানীয়দের প্রত্যক্ষ সহযোগিতায় তারা বারবার ব্যর্থ হচ্ছেন এবং সীমান্তে এই মুহূর্তে হাজার হাজার মানুষ, এই অঞ্চলের হাজার হাজার মানুষ ঢাল হিসেবে দাঁড়িয়েছে ভারতের। গেঞ্জি পরো, গেঞ্জি পরো। বিজিবির সাথেই সীমান্তে মানুষ কিন্তু বাংলাদেশকে পাহারা দিচ্ছে। যে বাংলাদেশ ভারত দখল করে নিতে চাচ্ছে, সে বাংলাদেশকেই কিন্তু তারা পাহারা দিচ্ছে। তারা বারবারই সুরসুরি দিচ্ছে যে বাংলাদেশ তাদের সাথে ঝগড়া করবে, কিন্তু বাংলাদেশের মানুষ অত্যন্ত ভদ্রভাবে এবং খুব সাহসিকতার সাথেই তাদেরকে মোকাবেলা করছে সীমান্তে অবস্থান করে। এই মুহূর্তে রয়েছে আমি